उल्हासनगरमध्ये कचरा उचलण्याच्या वादातून घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे। सफाई कर्मचारी महादू जगताप यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे 2 लहान मुले अनाथ झाली आहेत। या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक पुढे आले आहेत। या प्रकरणाची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निकम आणि शिवसेनेचे अरुण आशान साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी कुटुंबाला आश्वासन दिले की त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल। तसेच लढा कामगार संघटनेचे संस्थापक संदीप गायकवाड यांनीही महादू जगताप यांच्या मुलांना न्याय आणि मदत मिळावी यासाठी आवाज उठवला। दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नवा लढा जनतेचा न्यूज। या हत्यानंतर कर्मचाऱ्यांनी आज उपोषण काम बंद आंदोलन केलं होता आणि त्या काम बंद कर्मचाऱ्यांना तुम्ही भेट दिलेली, त्या पीडित परिवाराला भेट दिलेली, काय तुमची चर्चा आलेली, काय एक आदेश काढणार आहेत? आंदोलन म्हणता येणार नाही। आजची जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायक आहे। कालच्या या घटनेनंतर त्यांच्या पत्नीने पण ते जीवन संपवलं, म्हणजे एकाच कुटुंबातले 2 व्यक्ती जाणं ही घटना अत्यंत दुर्दैवी। त्यामुळे आजचं काम बंद आंदोलन हे म्हणता येणार नाही, कारण ही कौटुंबिक परिवार आहे आणि हा परिवार हा संपूर्ण त्यांच्या अंत्यविधी करता आणि त्यांच्या झालेल्या दुःखाकरताही सगळे जमा झालेले आहे। महापौरांच्या वतीने कंपनी प्रशासनाकडनं आपण त्यांच्या कुटुंबातल्या त्या 2 मुलांना कंपन्सेशन त्यांच्या नावावर FD करून आपण देणार आहोत। काही कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, खास करून एक वेळेची मागणी आहे जी सकाळी 6 वाजता असते, त्याच्यामुळे महिलांना त्रास होतो। आज संपूर्ण हे कर्मचारी भयभीत आहेत। आज ज्या ठिकाणी कचरा साफ केला जातात त्या ठिकाणी असे एक बॅग बसते, ज्या ठिकाणी कुणी येत जात नाही म्हणजे कचरा साठलेला असतो, त्या ठिकाणी एक वेळेचं निश्चितीकरण करण्यात यावं की कचरा टाकल्यानंतर परत तरी कुठून टाकला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। परंतु आजच्या दिवशी आम्ही कुठल्याही कारवाई करण्यापेक्षा आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शिवसेना परिवार महापौर अश्विनी निकम मॅडम आम्ही संपूर्ण त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील आहोत। येत्या गुरुवारी दुपारी 4 वाजता कंपनी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक महापौरांच्या दालनामध्ये आयोजित केली जाईल। त्या दालनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांच्या गुन्ह्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कंपनीला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न आपण सोडवण्यात येतील असं महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे। आजच्या दुःखद घटनेमुळे आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो। त्या संपूर्ण परिवारांच्या मागे शिवसेना परिवार आम्ही संपूर्ण उल्हासनगरवासी त्यांच्या पाठीशी आहोत। भविष्यामध्ये त्या मुलांची जी काही शैक्षणिक तरतूद आहे ती तरतूद सुद्धा आमच्या शिवसेना परिवाराकडनं केली जाईल अशी महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचं तत्परतेने पालन केलं जाईल आणि अशी घटना परत घडू नये म्हणून कायदा प्रशासनाला आम्ही संपूर्णपणे सांगून याचा आढावा बैठक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहोत आणि कालच्या नराधमाला या दोन्ही गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा हो याकरता आमचं शिष्टमंडळ DCP साहेबांना भेटून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याकरता आम्ही मागणी केलेली आहे। महादू जगताप त्यांची पत्नी आता यांची बॉडी सेंट्रल हॉस्पिटलला आहे, परंतु त्या कर्मचाऱ्याने परिवाराने ती बॉडी घेण्याचा नाकार केला होता। आता काय त्यांचा मनधरणी झाली का? त्यांचं कुटुंबाचं पुढे काय, त्या मुलांचं भवितव्याचं पुढे काय, इकडनं त्या दोघांना नेणार कसं, त्यांचं पुढे सगळं अंत्यविधी करणार कसं, आज संपूर्ण गरीब कुटुंबातले हे दोघं असल्यामुळे आज
त्यांच्या समोर एक मोठा डोंगर म्हणजे अगदी डोंगर कोसळून ते लोक एकदम बेचिराग झाले, त्यांचे परिवार पण बेचिराग झाले की आता हे दोन दुःख कसे पेरवायचे. परंतु ही संपूर्ण जबाबदारी ही महापौरांनी घेतलेली आहे. त्यांना अँब्युलन्सची व्यवस्था, त्यांची तिकडे सगळे अंत्यविधीची व्यवस्था ही संपूर्ण महापौरांनी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आज आंदोलनाची भूमिका न घेता त्यांनी प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावं. आम्ही संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत. कंपनी त्यांच्या पाठीशी आहे. कालची घटनेबद्दल आमच्याकडे न बोलण्यासारखी शब्द आहेत. महापौरांना तर बोलावं काय हे सुचत नाही, कारण का कालच्या घटनेबद्दल एक ठिकाणी नवरा जातो, एक ठिकाणी बायको जाते. त्यामुळे कुटुंबाचं दुःख आज या प्रथम नागरिक आहेत म्हणून त्यांना माहिती आहे. ती संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांनी मान्य केलेले. आता थोड्याच वेळात त्यांच्या दोघांच्या बॉड्या मालेगावला रवाना होतील.